तुमचं क्विज साधारण तयार झालं असेल असं मी आता गृहीत धरतो. मी माझं हे क्विज तयार केलं आहे त्याप्रमाणे फायनली आता आणखीन त्याच्यामध्ये काय काय हवं ते या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आत्ता दाखवतो आहे. पहिला व्हिडिओ अगदी फ्रॉम स्क्रॅच क्विज कसं करावं याच्या संबंधी होता. त्याची लिंक पण मी आत्ता दिली आहे, आधीची पण दिलेली होती. तर पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीचा भाग तुमचं टायटल, तिथे TY BA किंवा BCom जे असेल ते, विषयाचं नाव, पेपर नंबर जर समजा असेल, पेपर नंबर आहे बहुतेक प्रत्येक याला, आणि पेपरचं टायटल. तर ह्या 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 गोष्टी इथे सुरुवातीला असल्याच पाहिजेत. आणि हे नाव असेल तर कोणालाही ती फाईल कोणत्या पेपरची आहे, कोणत्या विषयाची आहे, कुठल्या वर्गाची आहे हे अगदी स्पष्ट कळेल. पेपरची सबमिशनची तारीख आणि वेळ ही ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होते, त्यामुळे ती वेगळी कुठे रेकॉर्ड करण्याची गरज नाही आहे. तरीही तुम्ही इथे एक कॉलम नंतर ॲड करू शकता, एक फील्ड नंतर ॲड करू शकता. दुसरी बघण्याची गोष्ट चेक करताना टोटल पॉईंट्स इथे तुम्हाला दिसेल तर ते 50 हे असलेच पाहिजेत प्रत्येकाचे, त्याच्यामध्ये काही वेगळं असं नाही आहे. आता हा जो मी सिम्बॉल टाकलेला आहे तो या पद्धतीनेच येतो. माझ्याकडे जो आपला कॉलेजचा लोगो होता त्याचा खालचा भाग हा घेतला आहे. हा लोगो ॲड करण्यासाठी तुम्हाला कस्टमाइज थीम या पॉईंटवरती जावं लागेल. त्याच्यामध्ये मग इथे हेडर आहे, तर हेडर इमेज अपलोडेड म्हणून येते, कारण मी आत्ता ऑलरेडी अपलोड केली आहे. तर तिथे अपलोड इमेज असं तिथे साईन असेल, ती तुम्ही कुठली, ही इमेज जी आहे ती सगळ्यांना कॉमन ठेवायची असेल तर ही इमेज मी पाठवतो, तर याचा हा भाग तिथे अपलोड करा. थीम कलर तुम्हाला जो सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही करू शकता. इथे ऑटोमॅटिकली हा सिलेक्ट झाला आहे, मी तसाच ठेवला आहे. बाकी बॅकग्राऊंड कलर किंवा फॉन्ट स्टाईल फारसं बदलण्यात अर्थ नाही आहे, आपल्याला त्याच्यात आत्ता फारसं रिसर्च करायला वेळ नाही आहे. पहिल्यांदा जे डिस्क्रिप्शनचं हे आहे, सेटिंग्समध्ये आपण मागे बघितलं आहे तसं, तर तिथे आणखीन आत्ता काहीतरी फेरफार करावे लागतील, तर तेही सांगतो. आता कलेक्ट ईमेल ॲड्रेसेस हे करेक्ट आहे, पण रिस्पॉन्स रिसिट्स हा भाग काढून टाकायचा आहे. लिमिट टू 1 रिस्पॉन्स हे इथे निश्चितपणे असलं पाहिजे, आणि हे 2 ब्लँक असले पाहिजे. एडिट आफ्टर सबमिट आणि सी समरी चार्ट्स अँड टेक्स्ट रिस्पॉन्सेस. सेटिंग्समधला दुसरा जो टॅब आहे प्रेझेंटेशन, शो प्रोग्रेस बार, एवढंच फक्त इथे क्लिक करायचं आहे, बाकी आहे तसं ठेवायचं आहे. क्विझेसमध्ये हे मेक धिस ए क्विज हे ऑन आणि ऑफ होतं, हे आपण आता ऑन केलेलं आहे. आणि रिलीज मार्क्स इमिजिएटली आफ्टर इच सबमिशन न ठेवता लेटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू, आणि हे 3 खालचे जे भाग आहेत ते काढून टाकायचे. हे केल्यामुळे एकही उत्तर कोणत्याही विद्यार्थ्याला जाणार नाही, त्याला मार्क कळणार नाही. तुम्ही ज्या वेळेला नंतर रिलीज कराल मार्क्स, ते आपल्याला कधीच करायचे नाही आहेत. रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला करायचं असेल तर करा, म्हणजे त्यावेळेला मग विद्यार्थ्यांना ते पाहण्यातही फारसं इंटरेस्ट नसेल. पण आत्ताच्या स्थितीप्रमाणे हे आपल्याला कधीच रिलीज करायचं नाही आहे. हे निश्चितपणे सेव्ह करा. हा जो सुरुवातीचा भाग आहे तो डिस्क्रिप्शनचा, मी हे तुम्हाला वेगळं टेक्स्ट पाठवतो, तर डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील. तुम्हाला आणखीन काही वेगळं ॲड करायचं असेल, सुचत असेल तर तेही तुम्ही ग्रुपवर टाका, तर सगळे कॉपी करून घेतील. तुम्ही कलेक्ट ईमेल ॲड्रेसला क्लिक केल्यामुळे पहिला प्रश्न तुमचा ईमेल ॲड्रेस कंपल्सरीली असेल. ईमेल ॲड्रेस आपल्याला घ्यावा लागेल, कारण त्याच्याशिवाय आयडेंटिफाय होणार नाही. आणि इथे आयडेंटिफिकेशन लपवण्याचा प्रश्न नाही आहे, कारण असेसमेंट जे आहे ते ऑटोमॅटिक आहे, ते मॅन्युअली होणारच नाही आहे. त्यामुळे आपण जे करणार
जे जे मार्क्स देणार ते ऑटोमॅटिकली जात आहेत, तर कोणी बघून नाव बघून मार्क दिले असा प्रश्न राहतच नाही. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे एक कॉलम ॲड करायचा आहे. आता समजा तुम्ही क्विज तयार केलं असेल तरीसुद्धा कसं ॲड करता येतं तेही इथे दिसेल तुम्हाला. तुमचा कर्सर इथे आहे, ही निळी लाईन दिसते, याचा अर्थ याच्यामध्ये कर्सर आहे. क्वेश्चन ॲड झाला, तो कशामध्ये झाला? कॉलेज आणि याच्यामध्ये हा क्वेश्चन ॲड झाला. तर इथे डेट अँड टाईम, डेट अँड टाईममध्ये तुमची जी डेट असेल टाईमटेबल प्रमाणे ती बघून इथे टाकायची आहे. हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन करा आणि जो पहिला चॉईस आहे तो एकच चॉईस इथे द्यायचा. आता समजा आपली परीक्षा आहे 25 तारखेला, तर 25/9/2020 म्हणजे हे काय ज्या टाईमटेबलप्रमाणे तारीख आहे हे लक्षात घ्या. दुपारी 3 वाजता 3 PM हे रिक्वायर्ड करा. इथे आन्सर कीचे पॉईंट्स आहेत ते काढून टाका, कारण हा काही प्रश्न नाही आहे. डन. म्हणजे इथे जेव्हा प्रिव्ह्यूमध्ये दिसेल त्यावेळेला एकच ऑप्शन असेल आणि मग तिथे क्लिक केल्यानंतर ते आपोआप डेट अँड टाईम त्याचं सेट होईल. तर हे सगळे प्रश्न असेच आहेत, मल्टिपल चॉईस प्रश्न, पण एकच ऑप्शन आणि तो ऑप्शन तिथे रेकॉर्ड होईल. म्हणजे जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती विद्यार्थ्याला, म्हणजे आपण एरवी मॅन्युअली एक्झाम जेव्हा घेतो, ऑफलाईन एक्झाम, त्यावेळेला तो आन्सर शीटवर त्याच्या जे वरचे डिटेल्स टाकतो ते हे डिटेल्स आहेत. तर डेट अँड टाईम, कॉलेज, कॉलेज हे मुद्दाम ठेवलं आहे की समजा पुढे कुठे मागवलं तरी आपल्या कॉलेजचं वेगळं आयडेंटिफिकेशन असावं याच्यासाठी कॉलेजचं नाव इथे टाकलं आहे. क्लास, सेमिस्टर, अकॅडमिक इयर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, फादर्स नेम, मदर्स नेम हे पूर्ण असू द्यात, कारण पुढे मुलाला आयडेंटिफाय करायला खूप सोपं जाईल. आता इथे मुद्दाम हे मी ठेवलंय, क्लास डबल झालेला दिसतोय, तर प्रश्न असे चेक करून पहा परत परत. हा प्रश्न काढून टाकायचा आहे, डिलीट. रोल नंबर, आता इथे रोल नंबरच्या ऐवजी एग्जाम सीट नंबर allotted by the university. एक्झाम सीट नंबर अलॉटेड बाय द युनिव्हर्सिटी हे शॉर्ट आन्सर ठेवा, टेक्स्ट, बाकी काही करायची गरज नाही. रिक्वायर्ड आन्सर की 0 पॉईंट्स हे सगळं पाहिलं. ऑल चेंजेस सेव्ड इन ड्राईव्ह हे इथे येतंय, याचा अर्थ आत्ताच्या स्टेजला तुमचा फॉर्म असा आहे. आता इथे एक तुम्हाला चिन्ह दिसेल, ॲड सेक्शन, हे क्लिक केल्यानंतर सेक्शन वेगळं होतं, म्हणजे विद्यार्थ्याला फॉर्ममध्ये पेजच्या खाली नेक्स्ट येईल. म्हणजे हा पहिला सेक्शन झाला तुमचा, जो इंट्रोडक्टरी सेक्शन आहे, ज्याच्यात प्रश्न नाही आहे. सेक्शन हेडिंग आहे हे प्रश्न. डिस्क्रिप्शन तुम्हाला काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आपण वरतीच डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन टाकलं आहे, त्याच्याशिवाय जर आणखीन काही इथे टाकायचं असेल तेही टाकू शकता. मग हे ओळीने प्रश्न आहेत. प्रश्नामध्ये हा लाल स्टार आहे ना हे बघायचं आहे. लाल स्टार याचा अर्थ हा प्रश्न रिक्वायर्ड झालेला आहे. इथे जे रिक्वायर्डचं चिन्ह आहे ते ओपन केलं, ऑन केलं की हा लाल स्टार येतो. म्हणजे हा प्रश्न त्याला सोडवावाच लागेल, तो सोडवल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही. आता काही जणांनी उशिरा सुरुवात केली आणि 5च्या नंतर सबमिट करायचा प्रयत्न केला तरीही सबमिट होणार नाही आणि 5च्या आधी त्याचा सगळा फॉर्म सबमिट होऊन जाईल. त्याचं कारण आपण एक ॲड ऑन लावणार आहोत, त्या ॲड ऑन विषयी मी नंतर सांगतो. आधी आपण या क्रमाने जाऊ.
तर प्रश्न त्याच्यामध्ये आन्सर की दिलेली आहे आपण. आन्सर की म्हणजे हे आहे की हे उत्तर बरोबर आहे. हे 2 पॉईंट्स दिलेले आहेत, हे पहा. आणि हे तुम्ही दुसरीकडे क्लिक केलं की हे सगळं जाईल परत. नॉर्मल प्रश्न झाला. तर या प्रकारे 25 प्रश्न आपण सेट केले आहेत. TYBA मॅक्झिमम किंवा सगळेच मराठी असल्यामुळे मी मराठी मीडियममधून हा एक त्यांचा डेमो क्वेश्चन पेपर सेट केलेला होता. पण काही जणांची अशी मागणी आली की मराठीमधून आम्ही जर लिहित असलो तरी इंग्लिश टर्मिनॉलॉजी आम्हाला जास्त सोयीची वाटते आणि ऑफिशियलीसुद्धा आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही देतो. त्यामुळे जिथे जिथे गरज आहे, ज्या पेपरमध्ये गरज आहे तिथे मराठी आणि इंग्लिश ट्रान्सलेशन हे हवंच आहे. म्हणजे इंग्लिश मूळ आणि मराठी ट्रान्सलेशन हे हवं आहे. तर हे 25 प्रश्न पूर्ण झाले. तर ॲड ऑन कसं टाकायचं हे मी इथे तुम्हाला आता दाखवतो, की जो कंपल्सरी प्रत्येकाला टाकावा लागणार आहे. इथे 3 जे डॉट्स दिसत आहेत त्याच्यामध्ये जाऊन ॲड ऑनवरती क्लिक करा. ॲड ऑन्स. तर हे गुगल जी सूट मार्केट प्लेस आलं. इथे फॉर्म लिमिटर नावाचं एक ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे. हे माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे. तुम्ही इथे सर्च दिलात या शब्दाचा फॉर्म लिमिटर तर हे ॲप्लिकेशन येईल. हे इन्स्टॉल करायचं आहे. एरवी जे इन्स्टॉल नाही आहे ते क्लिक केल्यानंतर कसं येतं ते बघा. त्या ॲप्लिकेशनची जाहिरात आली आणि ते इन्स्टॉलची पट्टी इथे आलेली दिसते. इन्स्टॉल केल्यानंतर जे काही पुढे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही करत जायचं. ते क्लिअर असतात. आपण पुन्हा तिथे जाऊ. हे बाहेर पडलो आपण. ॲडॉन्स. ॲडॉन्समध्ये तुम्हाला फॉर्म लिमिटर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हा इन्स्टॉल केल्यानंतर मी पाहिजे तो परत दाखवतो तुम्हाला. हे अनइन्स्टॉल केलं मी आता. हे तसं साधं आणि सोपं प्रोसिजर आहे. फॉर्म लिमिटर, इन्स्टॉल, कंटिन्यू. हे तुमच्या अकाउंटमध्ये जिथे फॉर्म आहे तेच अकाउंट तुम्ही सिलेक्ट करा. जर तुम्हाला इथे 2-4 अकाउंटची लिस्ट दिसली तर ज्या अकाउंटमध्ये तुम्ही फॉर्म तयार केला ते अकाउंट तुम्ही सिलेक्ट करणार आहात. हे सगळ्या परमिशन्स आहेत तर त्याला तुम्ही अर्थातच अलाउ करायचं आहे. त्याशिवाय कारण ते इन्स्टॉल होणार नाही. The form limiter has been installed. Where to find? You can find form limiter as Google Form add-on. Done. इथे हे ऑलरेडी आलेलं आहे. मी मुद्दाम दाखवतो तुम्हाला. हे जे आहे ते ॲडॉन्सचं चिन्ह आहे. ॲडॉन्स, फॉर्म लिमिटर. हे बाकीचे ॲडॉन्स आहेत ते आत्ता गरज नाही आहे त्याची. फॉर्म लिमिटर, सेट लिमिट. हे प्रोसिजर सगळ्यांनी आपल्या फॉर्मवरती करायचं आहे. लिमिट टाईप, 2 टाईपचे लिमिटेशन, 3 टाईपचे लिमिटेशन्स आहेत. आपल्याला डेट अँड टाईमचे लिमिटेशन बघायचं आहे. सिलेक्ट डेट. आता आपली परीक्षेची तारीख आपण दिली होती मगाशी 25. तर 25 तारीख. सिलेक्ट टाईम. 3 ते 4 असा आपला पेपर असणार होता त्यामुळे आपण इथे 4 देणार. AM PM मध्ये PM करणार आणि सेट करणार. ईमेल फॉर्म ओनर वेन सबमिशन्स आर क्लोज्ड. म्हणजे 5 वाजता बरोबर, 4 वाजता बरोबर तुम्हाला, आपण इथे पुन्हा बघूया की टाईम लिमिट सेट केलेलं बरोबर आहे का. 3 वाजता सुरुवात होते. 1 तासाचा पेपर आहे म्हणजे आपण इथे 4 वाजता बंद करणार. सेव्ह अँड एनेबल. म्हणजे हे इन्स्टॉल आणि अनइन्स्टॉल करणं अतिशय सोपं आहे. हे सेव्ड आलं, हे डिम झालं, हे क्लोज करून टाका. आता तुमचा फॉर्म जेव्हा
तुम्ही ओपन कराल त्यावेळेला तो बंद होईल. ओपन कराल त्यावेळेला हा ॲक्टिवेट होईल आणि बरोबर 4 वाजता फॉर्म सबमिट होईल. रिस्पॉन्सेस क्वेश्चन्स आणि रिस्पॉन्सेस हे 2 टॅब आहेत इथे. हा फॉर्मचा एडिटेबल व्हर्शन आहे, म्हणजे हे आपण एडिट करू शकतो, याच्यात क्वेश्चन ॲड किंवा डिलीट करू शकतो. हे आत्ता विद्यार्थ्यांना दिसणार नाही आहे. रिस्पॉन्सेस, ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्सेस हे बटन याच्याकडे लक्ष ठेवा. आता इथे दिसतं की 13 रिस्पॉन्सेस आले. जेव्हा रिस्पॉन्सेस येतील त्यावेळेला आकडा दिसेल. त्याची ही समरी इन्साइट्स आहेत. म्हणजे कमीत कमी मार्क मिळाले ते 16, 15च्या पुढे थोडासा बार आहे. काउंट पण दिसतोय तुम्हाला. तर डिटेल ॲनालिसिस तुम्हाला इथे मिळेल. जास्तीत जास्त 50 एका मुलाला मिळालेले आहेत आणि बाकीचे 15 ते 50 या रेंजमध्ये आहेत. ॲव्हरेज मार्क्स आहेत ते 31 आहेत, मीडियन 32 आणि रेंज आहे ती 16 ते 50. तर हे तुमच्या पेपरबद्दलचे इन्साइट्स आहेत, मुलांनी जे सोडवलं ते. करेक्ट रिस्पॉन्सेस हे मॅक्झिमम करेक्ट राहिलेले आहेत आणि मग हे सगळ्यांचे स्कोर्स आहेत. इथे तुम्हाला एक बटन दिसेल रिलीज स्कोर्स. तर या फॉर्मबद्दल आपण हे बटन कधीच वापरणार नाही आहे, रिलीज स्कोर्स. मग हे तुमचे एक एक प्रश्न आणि त्या प्रश्नाला लोकांनी दिलेली उत्तरं. तर इथे 100% आहे कारण आपण एकच ऑप्शन ठेवलं, तर सगळ्यांनी एकच ऑप्शन निवडलेला आहे. ही नावं झाली, हे लास्ट नेम झाले. लास्ट नेम काही कॉमन आहेत त्याच्यामुळे असं दिसतं. फादर्स नेम, मदर्स नेम, एक्झाम सीट नंबर आणि इथे प्रश्नांना सुरुवात होते. मग प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस तुम्हाला इथे दिसेल. हे तुमच्या माहितीसाठी राहून द्या, हे काही विद्यार्थ्यांना दिसणार नाही आहे. तुम्हाला काही ॲनालाइज करायचं असेल आणि त्याच्यावरून मग पुढच्या प्रश्नांच्यामध्ये काही क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर हे सगळं तुम्हाला पाहता येईल. शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांचं ॲनालिसिस यांनी करून दिलेलं आहे. आता हा फॉर्म तुम्ही या पद्धतीने तयार करा. हे सगळे गोष्टी किंवा या सगळ्या पॉईंट्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परीक्षेच्या दिवशी हे सेंड करताना ही जी लिंक आहे, हे लिंकचं चिन्ह, ही लिंक मोठीच्या मोठी म्हणून आपण इथं शॉर्टन URL, हे शॉर्ट झालं, हे कॉपी करा आणि हे मी जो फॉर्म पाठवणार आहे त्याच्यामध्ये ही लिंक पाठवून द्या. ही अर्थातच कुठेही फेसबुक किंवा ट्विटरला टाकू नका. ही लिंक तुम्ही त्या फॉर्ममध्ये टाकलीत की सगळे आपले फॉर्म्स सेंट्रलाइज होतील, एका ठिकाणी अवेलेबल होतील. आणखीन एक काम तुम्हाला करायचं आहे. इथे जाऊन ॲड कोलॅबोरेटर्स, तर इथे